Good evening everyone. Recording has been started. Please mark your attendance. Okay, let us start with today's lecture. This is session number 30. Okay, आज आपला 30 म्हणजे 30वा क्लास आहे. ओके, तर आपण आज काय काय बघणार आहोत. What we are going to learn today. We are going to see some personality adjectives. अपन adjectives बघितलेले आहेत. हम लोगों ने adjectives सीखे हैं. तो पर्सनैलिटी से मतलब हमसे रिलेटेड कुछ एडजेक्टिव्स जो है उनके बारे में पढ़ेंगे. ठीक है, कुछ ही ले रहे हैं, सभी एडजेक्टिव्स आज कवर नहीं होंगे, तो जितने हो सकते हैं उतने कवर करेंगे. उसके बाद जैसे हम लोग ने शुरुआत की है वोकॅब्युलरी प्रॅक्टिस केली आहे. ठीक आहे, आपण वोकॅब्युलरीची प्रॅक्टिस वेगवेगळ्या पद्धतीने सुरू केलेली आहे, तर ती घेणार आहोत आणि नेहमीप्रमाणे एक कन्व्हर्सेशन घेणार आहोत. ओके, सो टुडेज टॉपिक्स आर पर्सनॅलिटी एडजेक्टिव्स, vocabulary practice and conversation. So let's start with the first one. Personality adjectives with their meanings and examples. आता पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्स म्हणजे काय की आपल्या म्हणजे व्यक्तीबद्दल माहिती सांगणारे जे शब्द आहेत, ती व्यक्ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे. ओके, तर त्यांना आपण म्हणणार पर्सनैलिटी एडजेक्टिव्स. ओके, कि कोई भी व्यक्ति किस प्रकार की है, वो कैसे बात करती है, कैसे चलती है, उनका स्वभाव कैसा है, ऐसी बहुत सारे जो व्यक्ति विशेष बोलते हैं हम लोग, तो उसको इंग्लिश में हम लोग पर्सनैलिटी एडजेक्टिव्स बोलेंगे. ठीक है, तो देखिए फर्स्ट वन क्या है. पहला है ब्रेव, BRAVE, ब्रेव. ब्रेव मीन्स क्या, उसका मीनिंग दिया है. देखिए, समवन हु इजंट अफ्रेड ऑफ डेंजर. मतलब ब्रेव मतलब क्या, ऐसा व्यक्ति जो किसी भी चीज से नहीं डरता है. ठीक आहे, मराठीत आपण त्याला काय म्हणतो, शूर म्हणतो. ओके, शूर व्यक्ती म्हणजे जी कशालाही घाबरत नाही अशी व्यक्ती, त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, ब्रेव, जो किसी भी चीज से नहीं डरता है. जैसे यहाँ पे देखिए एक एग्जाम्पल दिया है, हम लोगों ने कैसा पैटर्न रखा है, वो एडजेक्टिव लेंगे, उसका इंग्लिश मीनिंग लेंगे और फिर उसका एक एग्जाम्पल लेंगे. और आपको भी अगर एग्जाम्पल आ रहा है तो आपको भी वो एग्जाम्पल देना है. ठीक है, कोई और एग्जाम्पल आप दे सकते हो सेम वर्ड यूज करके. तो देखिए यहाँ पे एग्जाम्पल दिया है, महेश इज अ कोस्ट गार्ड, ही इज व्हेरी ब्रेव. महेश काय आहे, महेश कोस्ट गार्ड आहे. कोस्ट गार्ड म्हणजे तुम्हाला माहिती आहे की समुद्र किनाऱ्यावर वगैरे हे कोस्ट गार्ड जे असतात हे लोक लक्ष ठेवून असतात, कोणी बुडत असेल, काही होत असेल तर त्यांना वाचवण्याचं काम कोस्ट गार्ड करतात. ओके, आणि तो कसा आहे, तो कोस्ट गार्ड आहे आणि तो खूप ब्रेव आहे म्हणजे शूर आहे. ओके, तो आप में से कोई बताएगा ब्रेव के लिए सेंटेंस, कोणी सांगणार आहे का ब्रेव हे ॲडजेक्टिव्ह वापरून एखादा सेंटेन्स. येस, नमिता मॅडम बोला. तुम्ही हँड रेज केला आहे. प्लीज टर्न ऑन युअर माइक अँड टेल अस द सेंटेन्स. Brave person never afraid of anything. हां, ठीक आहे, म्हणजे त्याचं मीनिंगच ते आहे की ब्रेव पर्सन, ब्रेव इज समवन हू इजंट अफ्रेड ऑफ डेंजर. सो तुमचं वाक्य अगदी बरोबर आहे. ओके, ब्रेव पर्सन नेवर अफ्रेड ऑफ एनिथिंग. व्हेरी गुड. नाउ विल गो फॉर द सेकंड वन. सेकंड बघा काय आहे, चॅटी. ओके, आता तुम्ही चॅटिंग हा शब्द ऐकलाय की नाही. चॅट म्हणजे काय, गप्पा मारणे. आपल्याकडे पण
गुगल मीटमध्ये चॅट बॉक्स आहे, म्हणजे आपल्याला जर काही एकमेकांशी बोलायचं असेल माईक चालू न करता तर आपण चॅट बॉक्समध्ये टाईप करतो. तर त्याच चॅट जे आहे, चॅटचं जे ॲडजेक्टिव्ह स्वरूप आहे ते आहे चॅटी. ओके, सो चॅटी मीन्स व्हॉट? समवन हू टॉक्स अ लॉट, म्हणजे जो खूप बडबड करतो. असतात ना अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला ज्याला खूप बोलायला आवडतं, खूप बडबड करतो, आपण बडबड्या म्हणतो त्यांना. ओके, मतलब जो बहुत ज़्यादा बात करते हैं उनको बोला जाता है चैटी. ओके, समवन हु टॉक्स अ लॉट. अभी यहाँ पे एक एग्जाम्पल दिया है, देखिए. ललिता इज वेरी चैटी पर्सन, शी इज ऑलवेज ऑन फोन. ललिता क्या है? बहुत ही ज़्यादा बात करने वाली व्यक्ति है, वो हमेशा फोन पर ही रहती है. ललिता खूप बडबडिया आहे आणि ती नेहमी फोनवरच असते. ओके, तर चॅटीचा अर्थ कळलाय का तुम्हाला? कोणी सांगणार आहे वाक्य अजून? कोई बोलना चाहता है? ठीक है, आई थिंक नो बडी. तो वी विल मूव फॉरवर्ड. नेक्स्ट वर्ड आहे आपला क्लेवर. क्लेवर म्हणजे तुम्हाला माहिती है हुशार. ओके, हिंदी में हम लोग होशियार बोलते हैं उसको. क्लेवर मीन्स गुड ॲट लर्निंग थिंग्स, म्हणजे जो कुठल्याही गोष्टी खूप पटापट शिकतो त्याला म्हणतात क्लेवर, हुशार. मराठीमध्ये आपण हुशार म्हणतो. बघा वाक्य काय आहे. जयेश इज व्हेरी क्लेवर, ही ऑलवेज गेट्स टॉप मार्क्स इन द क्लास. ओके, जयेश काय आहे? खूप हुशार आहे आणि त्याला वर्गात नेहमी खूप जास्त मार्क्स मिळतात किंवा सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळतात. जयेश बहुत ही होशियार लड़का है और उसको कक्षा में हमेशा ज़्यादा मार्क्स मिलते हैं. ओके, तो इट वॉज क्लेवर. क्लेवरवरनं कोणाला वाक्य सांगायचं आहे का? येस, नमिता मॅडम बोला. Clever person always raising a question from anything. ओके, क्लेवर पर्सन ऑलवेज रायझिंग अ क्वेश्चन फ्रॉम एनिथिंग. रायझिंग पेक्षा रेझिंग म्हणू शकता तुम्ही, की हुशार माणसं प्रत्येक गोष्टीत ना काहीतरी प्रश्न शोधत असतात. ओके, ठीक आहे. देन आपण पुढे बघूया. कॉवर्ड. कॉवर्ड म्हणजे भित्रा. ओके, घाबरट म्हणतो ना आपण मराठीमध्ये, घाबरट किंवा भित्रा, मतलब जो डरता है, डरने वाला. ओके, समवन हु इज अफ्रेड ऑफ द थिंग्स, मतलब किसी भी चीज़ से डरने वाला जो है वो क्या है? कॉवर्ड है. ओके, जैसे यहाँ पे एग्जाम्पल दिया है, देखिए. स्नेहल इज बिट ऑफ कॉवर्ड, शी हेट्स गोइंग टू द डेंटिस्ट. अभी स्नेहल क्या है? वो थोड़ी सी डरपोक है. हिंदी में हम लोग डरपोक बोलेंगे. ठीक है, वो डरपोक है. अभी थोड़ी सी डरपोक बोली है इसीलिए सेंटेंस आगे का देखिए. शी हेट्स गोइंग टू द डेंटिस्ट, वो डेंटिस्ट के यहाँ जाने से डरती है. मतलब उसका डर क्या है कि डेंटिस्ट के यहाँ पे जाके कुछ जो दर्द वगैरह होता है वो बहुत ज़्यादा होता है, उससे वो डरती है. इसीलिए वो दोनों सेंटेंस को ऐसे जोड़ा गया है. स्नेहल इज बिट ऑफ कॉवर्ड, शी हेट्स गोइंग टू डेंटिस्ट, उसको डेंटिस्ट के पास जाना बिल्कुल पसंद नहीं है. ओके, स्नेहल थोड़ी घाबरट आहे. अ बिट ऑफ म्हणजे थोडंसं. ओके, स्नेहल थोडी घाबरट आहे, तिला डेंटिस्टकडे जायला आवडत नाही. ओके, कोई कॉवर्ड के बारे में बताना चाहेगा? कॉवर्डवर कोणी सेंटेन्स सांगणार आहे का? बघा, सेंटेन्स चुकलं तरी चालणार आहे, आपल्याला बोलायची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक है, बात करना जरूरी है आपको. ठीक है, आगे चलते हैं. इजी गोइंग. इजी गोइंग म्हणजे सॉरी, इझी गोइंग म्हणजे सुलभ स्वभावाचा, सगळ्यांची पट्ट अशा प्रकारचा. ओके, इजी गोइंग. समवन हु इज इजी टू गेट अलॉन्ग विथ, मतलब जिससे आप इजीली बात कर सकते हो. ठीक है, उसका कोई
स्वभाव जो है वो बहुत ही अच्छा होता है, सब लोगों से अच्छे से बात करता है, तो दैट इज कॉल्ड एज इजी गोइंग. ओके. माई फादर इन लॉ इज वेरी इजी गोइंग, मतलब मेरे जो ससुर जी है वो स्वभाव से ऐसे है कि सबके साथ उनका जम जाता है. ओके. माय फादर इन लॉ इज व्हेरी इझी गोइंग. पुढचा शब्द बघा, फ्रेंडली. फ्रेंडली म्हणजे काय म्हणतो आपण? फ्रेंडली म्हणजे सेम इझी गोइंग सारखंच त्याच्याशी मिळता जुळता अर्थ आहे की ज्याचं सगळ्यांशी पटतं, सगळ्यांशी जमवून घेतात, अशांना काय म्हणतो आपण? फ्रेंडली. जे सगळ्यांशी खूप चांगल्या पद्धतीने वागतात. जसं बघा, समवन हु इज नाइस टू अदर पीपल, जो सबसे बहुत अच्छे से पेश आता है उसको बोला जाता है फ्रेंडली. द टीचर्स इन माय स्कूल आर व्हेरी फ्रेंडली. माझ्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते खूप कसे आहेत? फ्रेंडली, म्हणजे ते आमच्याशी खूप चांगल्या प्रकारे वागतात. ओके. इसका मीनिंग ऐसा होता है कि वो हमसे बहुत अच्छे से पेश आते हैं. ओके. नेक्स्ट है आपका फनी. फनी मीन्स व्हाट? समवन हु इज अम्यूजिंग. ओके. मतलब जो हमेशा हमें एंटरटेन करता रहता है, हंसाता रहता है, जिसके साथ हम लोग खुश रहते हैं. ठीक है. तो देखिए, राजू इज रियली फनी. ही ऑलवेज एंटरटेन अस विद जोक्स एंड स्टोरीज. राजू कैसा आदमी है या कैसा लड़का है? बहुत ही फनी. फनी मतलब जो हमेशा हंसाता रहता है. ओके. वो कैसे हमें एंटरटेन करता है? विथ जोक्स अँड स्टोरीज. तो आम्हाला जोक्स आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगून नेहमी काय करतो? एंटरटेन करतो, म्हणजे आम्हाला मजा आणतो. ओके. नेक्स्ट है जनरस. जनरस मीन्स व्हाट? समवन हु शेयर्स देयर टाइम और थिंग्स विथ अदर्स. मतलब जो दूसरों के लिए काम करते हैं, अपनी खुद की चीज़ें दूसरों के लिए यूज़ करते हैं, उन्हें देते हैं, उनके लिए समय निकालते हैं. ओके. जैसे देखिए, एग्जाम्पल है, माय अंकल इज व्हेरी जनरस. ही हेल्प पीपल इन द पॅन्डेमिक. आता काय सांगितलं इथे? एक्झाम्पल दिले की जनरस हे हा शब्द कसा वापरायचा आहे. माझे काका कसे आहेत? जनरस. जनरस म्हणजे सगळ्यांना मदत करणारे. ओके. आणि त्यांनी या पॅन्डेमिकमध्ये, म्हणजेच आता जे कोविडची जी सिच्युएशन होती, ओके, त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी सगळ्या लोकांना खूप मदत केली. ठीक आहे. नेक्स्ट है ग्रम्पी. ग्रम्पी मतलब, ग्रम्पीला मराठीत आपण म्हणतो असंतुष्ट. ओके. बॅड टेम्पर्ड म्हणजे अचानक पारा चढतो, अचानक. बॅड टेम्पर्ड. माय बॉस इज व्हेरी ग्रम्पी. ही इज ऑलवेज इन बॅड मूड. ओके. आता इथे काय सांगितलंय की माझे जे बॉस आहेत ते कसे आहेत? ग्रम्पी. ग्रम्पी म्हणजे बॅड टेम्पर्ड. ओके. कधीही रागावतात. आणि म्हणून पुढे त्याला जोडून एक वाक्य लिहिलंय, ही इज ऑलवेज इन बैड मूड, मतलब वो कभी भी अच्छे से किसी से बात नहीं करेंगे. ओके. वो अच्छे से पेश नहीं आएंगे, उन्हें ग्रम्पी बोला गया है. नेक्स्ट है हार्ड वर्किंग. ये आपको भी पता है कि जो बहुत ज़्यादा, बहुत सबसे ज़्यादा मेहनत करता है, मेहनती. हार्ड वर्किंग म्हणजेच मेहनती. मराठीत आपण कामसू हा शब्द वापरतो त्यांच्यासाठी. ओके. समवन हु वर्क्स वेरी हार्ड, जो बहुत मेहनत करता है, उसको हम लोग क्या बोलते हैं? हार्ड वर्किंग. बघा वाक्य काय आहे? माय फादर इज व्हेरी हार्ड वर्किंग. ही हार्डली टेक्स अ डे ऑफ. मेरे पिताजी बहुत ही कैसे है? मेहनती है, और वो बहुत कम छुट्टी लेते हैं. ही हार्डली टेक्स अ, तो वो बहुत कम छुट्टियां लेते हैं. माझे वडील खूप मेहनती आहेत, खूप कामसू आहेत, आणि ते खूपच कमी प्रमाणात सुट्ट्या घेतात. ओके. व कधीतरी सुट्टी घेतात. हे अगदी सोपं वाक्य होईल, कधीतरी सुट्टी घेतात. नेक्स्ट है ऑनेस्ट. समवन हु इज ट्रूथफुल अँड हु डझंट चीट और स्टील. ऑनेस्ट इज व्हाट? की
ऐसी व्यक्ति जो हमेशा सच बोलती है और जो कभी भी किसी को धोखा नहीं देती, कुछ चुराती नहीं है। तो ये सभी, धोखा ना देना, झूठ ना बोलना, चोरी ना करना, ये सभी क्वालिटीज जिसमें है उसको हम लोग ऑनेस्ट बोलते हैं. मराठीत आपण त्याला प्रामाणिक म्हणतो. ओके. वाक्य बघा. शेखर इज व्हेरी ऑनेस्ट, ही ऑलवेज टेल्स द ट्रूथ. शेखर कैसा बंदा है? वो बहुत ही ऑनेस्ट है और हमेशा क्या करता है? सच बोलता है. शेखर खूप प्रामाणिक आहे आणि तो नेहमी खरं बोलतो. ओके. नेक्स्ट है 12 नंबर, काइंड. समवन हु बिहेव्स इन केयरिंग वे टुवर्ड्स अदर पीपल. अभी काइंड क्या है? जो सर्वांची काळजी घेतो. ओके. जो सबके बारे में सोचता है, उनका अच्छे से ख्याल रखता है, उसको बोला जाता है काइंड. मराठीमध्ये त्याला आपण दयाळू म्हणतो. ओके. तो एग्जाम्पल है, हर ग्रैंडफादर इज वेरी काइंड पर्सन. उसके जो नानाजी या दादाजी है वो बहुत ही काइंड, ओके, बहुत ही सबका ख्याल रखने वाले हैं. मराठीत आपण म्हणणार तिचे आजोबा खूप दयाळू आहेत. और एक लास्ट वर्ड लिया है. बहुत सारे वर्ड्स है. आप लोग इनफैक्ट गूगल पे वगैरह ढूंढोगे तो आपको मोर देन 100 वर्ड्स मिल जाएंगे. what are those words? Those are related to our personality adjectives. ओके. तो हम लोगों ने यहाँ पे कुछ ही कवर किए हैं, धीरे धीरे हम लोग बाकी भी करते जाएंगे. अभी लेझी म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण? आळशी, और हिंदी में आलसी बोला जाता है. ओके. एन इनएक्टिव पर्सन हु ऑलवेज अवॉइड्स वर्क. मतलब ऐसा बंदा है जो हमेशा कोई भी काम बोलो तो ना बोल देता है, उसको कुछ करना ही नहीं होता है. ओके. उसको आलसी बोलते हैं हिंदी में. अशी व्यक्ती जिला काही करायचं नाहीये, ठीक आहे, तिला आपण आळशी म्हणतो. स्नेहा इज व्हेरी लेझी. शी रेअरली गेट्स आउट ऑफ द बेड बिफोर 11 AM. ओके. आता इथे दिलंय बघा, स्नेहा खूपच आळशी आहे आणि ती खूप कमी वेळा 11च्या आधी उठते, नाहीतर ती नेहमी 11च्या नंतरच उठते सकाळी. ओके. स्नेहा बहुत आलसी है और बहुत कम वक्त पे वो 11 बजे से पहले उठ जाती है. नहीं तो वो कैसे उठती है? हमेशा 11 बजे के बाद उठती है. तो दैट इज कॉल्ड लेजी. ओके. तो आपको घर पे क्या करना है, ये वर्ड्स मैं आपको भेज दूंगी, उसके मीनिंग्स भी है आपके पास. आपको और अलग अलग सेंटेन्सेस बनाने हैं ये वर्ड्स यूज करके. ओके. तुम्ही घरी बनवा हे वर्ड्स यूज करून वेगवेगळे सेंटेन्सेस आणि तुम्ही माझ्याकडे चेक करायला पाठवू शकता. आणि आता माझं बोलून झालंय, आता थोडं तुम्ही बोलणार आहात. ओके. इथे काय आहे बघा, तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळी पण आपण एक एक्सरसाइज घेतलेली अपोजिट वर्ड्स पर. ओके. तो ये जो वोकैबुलरी का हम लोग एक्सरसाइजेस ले रहे हैं, इसमें आज भी थोड़ा अपोजिट वर्ड्स लेंगे. क्वेश्चन क्या है देखिए, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंसेस यूजिंग एन एडजेक्टिव अपोजिट इन मीनिंग टू द वन अपीयरिंग इन द प्रीवियस सेंटेंस और इन द सेम सेंटेंस. मतलब आपको कहीं कहीं पे 2 सेंटेंसेस दिए हैं, कहीं कहीं पे 1 सेंटेंस ही दिया है, जिसमें मैंने जो बोल्ड किए हैं वो एडजेक्टिव्स है, उनसे उनके अपोजिट्स जो है वो आपको जो ब्लैंक्स दिए हुए वहाँ पे लिखने हैं या बोलने हैं अभी फिलहाल तो. ओके. काय करायचं तुम्हाला की इथे जे डार्क केलेले आहेत, ओके, जाड डार्क केलेले आहेत, ते ॲडजेक्टिव्ज आहेत, त्यांचे विरुद्ध अर्थाचे ॲडजेक्टिव्ज तुम्हाला दिलेल्या रिकाम्या जागेत लिहायचे आहेत. ओके. तर वी हैव अराउंड 10 ओवर हियर. मैं पहला आपको बताती हूँ कैसे करना है. देखिए,
अ स्टोन इज नॉट सॉफ्ट. ओके, आता इथे काय दिलंय? स्टोन इज नॉट सॉफ्ट, म्हणजे दगड जो आहे तो कसा आहे? सॉफ्ट नाहीये, मऊ नाहीये. मग दगड मऊ असतो का? नाही. मग कसा असतो तो? कडक असतो. मग सॉफ्टच्या अपोजिट काय येणार? हार्ड. द स्टोन इज नॉट सॉरी द स्टोन इज नॉट सॉफ्ट, सो इट इज हार्ड. काय लिहिणार आपण इथे? HARD, हार्ड. ओके, तर आता तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला एकेकाला मी एक एक सेंटेन्स वाचायला सांगणार आहे आणि तुम्ही त्याचं आन्सर पण द्यायचं आहे. ओके, जे बोल्ड केलेलं आहे आधीच्या वाक्यात त्याचं अपोजिट वाक्य वर्ड तुम्हाला सांगायचं आहे. ओके, तर आपण बघूया. आपण आता तुम्ही 3च आहात आज क्लासमध्ये, तर आपण असंच जाऊया. स्वाती मॅडम, माईक चालू करा. स्वाती मॅडम, प्लीज पुट ऑन युअर माईक. ओके, नमिता मॅडम, माईक चालू करा. येस, सेकंड सेंटेन्स, प्लीज रीड दिस सेंटेन्स. Nearly a decade ago, most Indian films had a sad ending. Now people like film with happy ending. व्हेरी गुड. सॅडचा अपोजिट हॅप्पी एंडिंग्स येणार. ओके, याचा अर्थ आहे असा की एका दशकापूर्वी, डिकेड म्हणजे दशक, काही दशकांपूर्वी इंडियन फिल्म्स म्हणजे जे आपले हिंदी सिनेमे आहेत, ओके, ते कसे होते? सॅड एंडिंग, म्हणजे दुःखद. त्याचा जो काही एंड असायचा, ओके, शेवट जो असायचा तो दुःखद असायचा. पण आता काय आहे? आता लोकांना कसे एंडिंग्स आवडतात? हॅप्पी. म्हणजे दुःखदचं अपोजिट काय येणार? आनंदी. सॅडचं अपोजिट हॅप्पी. व्हेरी गुड मॅडम. नलावडे मॅडम, तिसरं वाचा. Jack is the most popular boy in the neighborhood, but his brother is quite unpopular. व्हेरी गुड. पॉप्युलरचा अपोजिट आहे अनपॉप्युलर. जॅक कसा आहे? आजूबाजूच्या लोकांमध्ये पॉप्युलर म्हणजे फेमस आहे, सगळ्यांना तो प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण त्याचा भाऊ जो आहे तो तेवढा प्रसिद्ध नाही. त्यामुळे पॉप्युलरचा अपोजिट अनपॉप्युलर. व्हेरी गुड मॅडम. नंतर नंबर 4, नमिता मॅडम वाचा. Days are hot, but nights are cool. कोल्ड. ओके, डेज आर हॉट बट नाईट्स Cold आर येणार. कोल्ड. कोल्ड. मॅडम कूल येणार का कोल्ड येणार? कोल्ड येणार. सॉरी मी कूल बोललेले. हां, कोल्ड येणार. ओके, हॉटचं अपोजिट काय असतं? कोल्ड. म्हणजे दिवस आत्ताच बघा तुम्ही, गरमी चालू आहे तर दिवसा खूप गरम असतं कारण ऊन असतं भरपूर बाहेर, पण रात्री बऱ्यापैकी थंड असतं. सो डेज आर कोल्ड, डेज आर हॉट बट नाईट्स आर कोल्ड. ओके, वर्षा मॅडम, नंबर 5 वाचा. I thought that the test would be difficult, but it was quite easy. येस. ओके, आय थॉट दॅट टेस्ट वुड बी डिफिकल्ट. आणि डिफिकल्टचं अपोजिट आहे इझी. म्हणजे मला वाटलं होतं की परीक्षा जी आहे किंवा पेपर जो असणार आहे तो कसा असणार आहे? डिफिकल्ट म्हणजे कठीण असणार आहे. पण काय झालं? इट वॉज क्वाईट इझी. पण तो इझी म्हणजे सोप्पा होता. ओके, देन नंबर 6 वाचा, नमिता मॅडम. Now that it has started raining, the water in the river has become quite muddy. It was very clear yesterday. येस, व्हेरी गुड. ओके, बघा, नाऊ इट हॅज स्टार्टेड रेनिंग, द वॉटर इन द रिव्हर हॅज बिकम क्वाईट मडी. म्हणजे काय? आता जेव्हा खूप पाऊस पडायला लागलाय तर नदीतलं पाणी जे आहे ते कसं झालंय? मडी म्हणजे चिखलासारखं झालेलं आहे.
येस्टरडे इट वॉज व्हेरी डॅश किंवा इट वॉज व्हेरी डॅश येस्टरडे म्हणजे काल कसं होतं ते आत्ता खराब झालंय, आत्ता ते गढूळ झालंय. काल कसं होतं ते क्लिअर. तुम्ही क्लिअर पण बोलू शकता, क्लीन पण बोलू शकता. ओके, क्लिअर इज व्हेरी परफेक्ट वर्ड. गढूळसाठी क्लिअर हा म्हणजे मडीसाठी क्लिअर हा अपोजिट वर्ड परफेक्ट आहे. देन बघा नंबर 7. वर्षा मॅडम वाचा. I keep my room tidy and I don't want you to make it untidy. येस, टायडीचं अपोजिट आहे अनटायडी. ओके, म्हणजे मी माझी खोली जी आहे ती नेहमी स्वच्छ ठेवतो आणि तू ती अस्वच्छ करावी हे मला बिलकुल आवडणार नाही किंवा मला चालणार नाही. सो टायडीचा अपोजिट येणार अनटायडी. व्हेरी गुड. नमिता मॅडम नंबर 8. Samir is quite fat, but his sister is thin. येस, फॅटचा अपोजिट थिन. समीर इज क्वाईट फॅट. फॅट म्हणजे जाडा. समीर खूप जाडा आहे पण त्याची बहीण कशी आहे, बारीक आहे, पातळ आहे, थिन. ओके, THIN थिन. वर्षा मॅडम 9 नंबर वाचा. He used to be an active kid, but he has become quite inactive now. येस, ॲक्टिव्हचं अपोजिट येणार इनॲक्टिव्ह. ही यूज टू बी ॲन ॲक्टिव्ह किड म्हणजे काय, तो पूर्वी खूप ॲक्टिव्ह म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेणारा, ओके, व्यवस्थित होता सगळीकडे. पण आता तो कसा झालेला आहे, आता तो आळशी झालेला आहे, इनॲक्टिव्ह. त्याला तुम्ही लेझी शब्द पण वापरू शकता. नमिता मॅडम 10 नंबर वाचा. I went to the movie thinking that it would be very interesting, but I found it quite uninteresting. इथे अनइंटरेस्टिंग नाही म्हणत आपण, इंटरेस्टिंगचं अपोजिट जे आहे ते आहे बोरिंग. ओके, आय वेंट टू द मूवी थिंकिंग दॅट इट वुड बी व्हेरी इंटरेस्टिंग. मी पिक्चर बघायला गेलो कारण मला वाटले की तो खूप चांगला असेल, मजा येईल त्याच्यामध्ये. ओके, इंटरेस्टिंग असेल. पण बट आय फाउंड इट क्वाईट बोरिंग, पण मला तो खूप कंटाळवाणा वाटला. ओके, इंटरेस्टिंगचा अपोजिट येणार बोरिंग. ओके, हे बघा मी इथे आन्सर्स रेडी करून ठेवलेले आहेत. जसं पहिलं होतं सॉफ्ट. सॉफ्टचं अपोजिट हार्ड. त्याच्यानंतर सॅड. सॅडचं अपोजिट हॅप्पी. पॉप्युलरचं अपोजिट अनपॉप्युलर. हॉटचं अपोजिट कोल्ड. हार्ड डिफिकल्ट. डिफिकल्टचं अपोजिट इझी. देन मडी होतं, मडी वॉटर. त्याचं क्लीन किंवा क्लिअर येणार अपोजिट वर्ड. टायडीचा अनटायडी आहे. जे मी बोल्ड केलेत ते आन्सर्स आहेत. नंतर फॅटचा अपोजिट थिन आहे. ॲक्टिव्हचा अपोजिट लेझी किंवा इनॲक्टिव्ह आहे आणि इंटरेस्टिंगचा अपोजिट आहे बोरिंग. ओके, तर हे जे अपोजिट वर्ड्स घेतले आपण आणि त्याच्या आधी जे पर्सनॅलिटी ॲडजेक्टिव्ह घेतलेत ते समजलेत का तुम्हाला सगळ्यांना? जरा चॅटबॉक्स लिहा बघू. हॅव यू ऑल अंडरस्टूड दिस? येस, गुड. ठीक आहे, मग आता आपल्याकडे एक कन्व्हर्सेशन आहे. ओके, आपण ते कन्व्हर्सेशन घेऊया. मी एक्सप्लेन करते तुम्हाला ते कन्व्हर्सेशन आधी आणि मग नेहमीप्रमाणे तुम्ही बोलायचं आहे. ओके, आता इथे थोडं मोठं करूया. ओके, आता हे जे कन्व्हर्सेशन आहे, प्रत्येक वेळी आपण एक वेगवेगळी सिच्युएशन घेतो कन्व्हर्सेशनसाठी, की तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असताना कशा पद्धतीने बोललं जातं हे शिकण्यासाठी आपण वेगवेगळ्या सिच्युएशन्स हँडल करतो. तर आता इथे बघा, दिस इज कन्व्हर्सेशन इन द ऑफिस. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही काम करत असाल तर जनरली काय कन्व्हर्सेशन असतं. आता हे कन्व्हर्सेशन दिलं आपल्याला बिटवीन सेक्रेटरी आणि बॉस. म्हणजे बॉस आहेत आणि त्यांची सेक्रेटरी आहे. तर ते कामाबद्दल काय काय बोलतात दिवसभरामध्ये किंवा एखाद्या शॉर्ट मीटिंगमध्ये,
तर ते आपण आता बघणार आहोत. ओके, बघा, एस इज फॉर सेक्रेटरी आणि बी इज फॉर बॉस. ओके, आता इथे एस म्हणजे सेक्रेटरीने सुरुवात केली बघा. गुड मॉर्निंग सर. बॉस म्हणतात, गुड मॉर्निंग मिसेस देसाई, प्लीज टेक दिस लेटर अँड फॅक्स इट इमिजिएटली. म्हणजे लगेचच त्यांची कामाबद्दल गप्पा सुरू झाल्यात बघा. ओके सर. सेक्रेटरी म्हणतात, ओके सर, यू हॅव अन अपॉइंटमेंट विथ मिस्टर मेहता ऑफ NK इंडस्ट्रीज ॲट 11:30 टुडे. ओके, मग त्या सांगतात की NK इंडस्ट्रीजचे जे मिस्टर मेहता आहेत त्यांच्यासोबत तुमची 11:30 वाजता आज अपॉइंटमेंट आहे. आता बॉस काय रिप्लाय देतात बघा. ऑल राईट, रिमाइंड मी अबाउट इट ॲट 11 AM. आणि तुम्ही मला 11 वाजता याची आठवण द्या. ओके, थोडं हिंदीमध्ये पण घेऊया आपण, कारण आज आपले जे हिंदी भाषिक पार्टिसिपंट आहेत ते अब्सेंट आहेत, तर त्यांना व्हिडिओ मिळेल तो त्यांना हे कळेल. ओके, तो फिर से शुरू करते हैं. गुड मॉर्निंग सर. सेक्रेटरी आती है कैबिन में और बॉस से बात कर रही है, तो वो शुरुआत करती है गुड मॉर्निंग सर. तो बॉस बोलते हैं, गुड मॉर्निंग मिसेस देसाई, प्लीज़ टेक दिस लेटर एंड फैक्स इट इमीडिएटली. ये लेटर लीजिए और उसको फैक्स कर दीजिए. देन सेक्रेटरी अब बोलती है, ओके सर, यू हैव एन अपॉइंटमेंट विथ मिस्टर मेहता ऑफ NK इंडस्ट्रीज एट 11:30 टुडे. आपकी आज 11:30 बजे NK इंडस्ट्रीज के मिस्टर मेहता जो है उनके साथ एक अपॉइंटमेंट है. ओके, तो बॉस क्या कह रहे हैं, ऑल राइट, रिमाइंड मी अबाउट इट एट 11 AM. मुझे आप 11 बजे इसके बारे में फिर से बताइए. ओके, याद दिलाइए. रिमाइंड मतलब याद दिलाना. आता बघा परत सेक्रेटरी काय म्हणतात, येस सर, दिस इज लेटर फ्रॉम देयर कंपनी एंड अ कॉपी ऑफ रिप्लाई सेंट फ्रॉम अस. तो अभी NK इंडस्ट्रीज का कुछ लेटर है वो सेक्रेटरी अपने बॉस को दे रही है. ओके, मग ती काय म्हणते की हे त्यांच्याकडनं आलेलं पत्र आहे आणि आपण त्याला जे उत्तर पाठवलंय, रिप्लाय म्हणजे काय, उत्तर. ओके, आंसर. हम लोगों ने जो जवाब भेजा था ये उसकी कॉपी है. सो बॉस सेड, ओके, सेंड मी कंसर्न फाइल. तो उनसे रिलेटेड जो कंसर्न मीन्स रिलेटेड. ओके, उनके बारे में त्यांच्याशी संबंधित जी फाईल आहे ती मला पाठवून द्या. देन परत सेक्रेटरी म्हणतात, सर, दीज आर 2 ॲप्लिकेशन्स. ओके, आता सेक्रेटरीने काय सांगितलं बॉसना की आता हे 2 ॲप्लिकेशन आहेत. ओके, काय आहेत, मिस्टर शहा इज सिक एंड मिसेस चौधरी हैज़ अप्लाइड फॉर एन एक्सटेंशन ऑफ हर लीव. अभी ये 2 एप्लीकेशंस आए हैं, वो सेक्रेटरी बॉस के साथ डिस्कस कर रही है. क्या क्या है, एक एप्लीकेशन है, ये लीव के लिए एप्लीकेशन है. आप लोग भी जहाँ पे जॉब करते होंगे वगैरह, अगर आपको छुट्टी चाहिए तो आपको ॲप्लिकेशन देना पडता है, बरोबर आहे. आपण एखाद्या ठिकाणी जर काम करतो, नोकरी करतो, तर आपल्याला सुट्टीसाठी काय द्यावं लागतं, ॲप्लिकेशन द्यावं लागतं. तर हे 2 ॲप्लिकेशन्स आहेत. एक मिस्टर शहा आहेत, त्यांनी काय अप्लाय केलं आहे सुट्टीसाठी, कारण ते आजारी आहेत. सिक म्हणजे आजारी. आणि मिसेस चौधरी ऑलरेडी लीववर आहेत, त्यांनी एक्सटेन्शन म्हणजे त्यांची जी रजा आहे, सुट्टी आहे, ती वाढवून मागितली है. ओके, मिसेस चौधरी ने अपनी जो वो छुट्टी पे है वही छुट्टियाँ बढ़ा के मांगी है. तो अभी बॉस पूछ रहे हैं हाउ मेनी डेज, उन्होंने जो एक्सटेंशन मांगा है वो कितने दिनों का है. तो सेक्रेटरी सेज 3 days, 25th to 28th ऑफ मार्च. ओके, उन्होंने 25 से 28 मार्च तक 3 दिन की छुट्टी बढ़ाकर मांगी है. त्यांनी 25 से 28 मार्चपर्यंत सुट्टी वाढवून मागितली. फिर बॉस पूछ रहे हैं एनीथिंग एल्स. ओके, यहाँ पे क्वेश्चन मार्क देना चाहिए था मुझे, मैंने दिया नहीं है, वो क्वेश्चन है. एनीथिंग एल्स म्हणजे आपण विचारतो ना, अच्छा अजून काही आहे का, तो दैट इज एनीथिंग एल्स. और कुछ ऐसे पूछते हैं हम लोग, तो दैट इज एनीथिंग एल्स. तो सेक्रेटरी बता रही है, यस सर, दिस इज कॉपी ऑफ येस्टरडेज MOM. अभी MOM ये शॉर्ट है किसके लिए, मिनट्स ऑफ मीटिंग.
MOM इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ मिनिट्स ऑफ मीटिंग. ओके. मग त्या काय म्हणतात की काल जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये जे मुद्दे आपण मांडले होते त्यांची ही कॉपी है. मतलब कल की जो भी मीटिंग हुई थी उसके बारे में जो भी डिस्कशन हुआ था ये उसकी कॉपी है. ओके. उसके पॉइंट्स इसमें है. अभी ये कंटिन्यूड है. बड़ा है थोड़ा. बॉस बोल रहे हैं हैव यू सेंड द रिमाइंडर टू आनंद ग्रुप्स. अभी वो दूसरे पहला कन्वर्सेशन में जब जितना कन्वर्सेशन हुआ उसमें वहां तक की बातें खत्म हो गई. अभी बॉस ने और एक क्वेश्चन पूछा है. काय विचारलंय बघा. हैव यू सेंड अ रिमाइंडर टू आनंद ग्रुप्स. तो आनंद ग्रुप्स के साथ ये दुसरी कंपनी है. ही दुसरी कंपनी आहे आणि त्यांच्यासोबत त्यांची काहीतरी मीटिंग होणार असेल म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही रिमाइंडर पाठवलाय का. ओके. हैव यू सेंड अ रिमाइंडर टू आनंद ग्रुप्स. तुम्ही त्यांना आठवण केली आहे का. सो सेक्रेटरी सेज यस सर. और तभी क्या हो रहा है सॉरी तभी फोन रिंग्स म्हणजे तेव्हा फोन वाजतोय. ओके. तभी फोन बजता है. जो ब्रैकेट में लिखा है मैंने फोन रिंग्स तो वो बोलना नहीं है. इट इज एज्यूम के फोन बज रहा है वहां पे उनके कैबिन में. तो ऑब्वियसली सेक्रेटरी फोन उठाती है एंड सी सेज हेलो विशाल इंडस्ट्रीज. तो सामने वाला कुछ बात कर रहा है. वो बोल रही है प्लीज होल्ड ऑन. ओके. ये सेक्रेटरी के ये डायलॉग्स दिए गए हैं. तो उसके अपोजिट में कोई तो बात कर रहा है. वो साइलेंट है अभी फिलहाल तक. ओके. सर दिस इज मिसेस माने. अभी ये कन्वर्सेशन हम लोग सेक्रेटरी और बॉस के बीच में ले रहे हैं. तो वो जो फोन के अपोजिट जो भी पर्सन है उसके बारे में सिर्फ सेक्रेटरी बोलेगी. ओके. ये ध्यान में रखना है. म्हणजे तुम्ही इमॅजिन पण करू शकता की तुम्ही एका व्यक्तीशी बोलताय आणि तुम्हाला तेवढ्यात फोन आलाय तर तुम्ही तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जे कन्व्हर्सेशन चालू आहे ते फक्त थर्ड पर्सनला सांगताय. ओके. बघा हॅलो विशाल इंडस्ट्रीज आणि मग तिने त्या अपोजिट फोनवर जी व्यक्ती आहे तिला थांबायला सांगितलंय प्लीज होल्ड ऑन. आणि परत ते काय करते बॉसशी बोलते. सर दिस इज मिसेस माने फ्रॉम स्टँडर्ड पब्लिशर्स. शी वॉन्ट्स अन अपॉइंटमेंट दिस आफ्टरनून. कोण आहे फोनवर मिसेस माने. ओके. फ्रॉम स्टैंडर्ड पब्लिशर्स. स्टैंडर्ड पब्लिशर्स कुछ कंपनी है. उनकी कोई मिसेस माने है. उनको बॉस से मिलना है. उनको अपॉइंटमेंट चाहिए दोपहर की. त्यांना दुपारी भेटायचं आहे. मग आता बॉस फोनवरच आहेत. हा तुमच्या सेक्रेटरी जे आहेत त्या फोनवरच आहेत. मग बॉस त्यांनाच विचारतायत इज देअर एनी अपॉइंटमेंट अदर अपॉइंटमेंट. अजून दुसरी कुठली अपॉइंटमेंट आहे का दुपारची. सेक्रेटरी सेज नो सर. काय म्हणतात नो सर नाही. मग बॉस म्हणतात ऑल राईट कॉल हर ॲट 4 PM. मग त्यांना तुम्ही किती वाजता बोलवा 4 वाजता बोलवा. सो ओके सर कोणाला म्हणतात त्या बॉसला. बघा ओके सर. आणि आता फोनवर मिसेस मानेंशी बोलतात. मिसेस माने यू कैन कम एट 4 o'clock. ठीक है. बॉस को रिप्लाई दिया ओके सर और उसी वक्त फोन पे है वो. अभी तक उनके हाथ में रिसीवर है तो वो फोन पे बोल रही है कि मिसेस माने आप 4 बजे आ सकती है. देन शी कट्स द फोन. ठीक है. फोन रख दिया. अभी फिर से बॉस और सेक्रेटरी में डायरेक्ट कन्वर्सेशन हो रहा है. आर आवर न्यू ब्रोचर्स रेडी. बॉस पूछ रहे हैं कि हमारे जो नए ब्रोचर्स है मतलब जिसमें कंपनी की जानकारी होती है. ओके. कंपनीचं माहितीपत्र एक प्रकारे. तर ते तयार आहे का. वो रेडी है क्या. वो तयार है क्या. सो शी सेज सेक्रेटरी सेज यस सर दिस इज द लिस्ट ऑफ कंपनीज वी आर सेंडिंग देम टू. और वो क्या कह रही है कि सर वो रेडी है और हमने एक लिस्ट भी बनाई है जो अलग अलग कंपनियां हैं उनको जो भेजना है ये उनकी लिस्ट है. ओके. ज्या कंपनीजला आपल्याला पाठवायचं आहे ही त्यांची एक यादी किंवा लिस्ट आम्ही तयार केलेली आहे. सो बॉस सेज ओके सेंड ऑल द ब्रोचर्स टुडे विदाउट फेल. क्या बोल रहे हैं बॉस कि ठीक है ये सभी ब्रोचर्स है वो आज ही पहुंच जाने चाहिए.
ठीक है। अभी बॉस ने और एक चीज़ दी है, ऑल्सो सेंड दिस पैकेट बाय कुरियर, और उन्होंने एक पैकेट दिया है सेक्रेटरी को जो उनको कुरियर से भेजना है। एंड सेक्रेटरी सेज यस सर, या ओके सर बोल सकती है, यस सर बोल सकती है। यहाँ पे आपका कन्वर्सेशन ख़त्म हो गया है, ठीक है। तो एक छोटी सी के सॉरी सिचुएशन बोलना था, जो ऑफिस है उस ऑफिस में जो बहुत सारे काम होते हैं उसमें से हम लोगों ने एक छोटी सी सिचुएशन पकड़ी है कि सेक्रेटरी सुबह सुबह जब अपने काम से बॉस के केबिन में गई है उनको मिलने के लिए, और उन्होंने कैसे कन्वर्सेशन स्टार्ट किया है, उन दोनों में कामों के अलग अलग काम के बारे में कैसे कैसे बात हुई है, ये सब इस कन्वर्सेशन में आ गया है। ओके, तर तुम्हाला पहिल्यांदा हे कन्व्हर्सेशन जे आत्ता आपण मी एक्सप्लेन केलं तुम्हाला, हे कळलंय का एक्झॅक्टली काय काय होतं ते? क्या आपको समझ में आया इसमें क्या क्या था? प्लीज टाइप इन द चैट बॉक्स। यस, ओके ओके। सो नाउ आपको ये कन्वर्सेशन यहाँ पे बोलना है। तो नमिता मैडम एंड वर्षा मैडम, माइक ऑन कीजिए आपका। यस, एनीबडी कैन स्टार्ट। कौन Can I स्टार्ट कर start? रहा है? यस Can I यस start? श्योर। Okay. यस मैम, यस मैम। Good morning, madam. नमिता मॅडम वाचा पुढे। गुड तुम्ही मॉर्निंग आता मॅडम. आम्ही चेंजेस केले तर चालतील? चालतील कॅन चालतील, वी नो मेक प्रॉब्लेम। चेंजेस येस इन मॅम, येस कॉन्व्हर्सेशन? मॅम, येस मॅम, नो प्रॉब्लेम। गुड मॉर्निंग मिसेस नलावडे madam. Please take this letter and fax it immediately. Okay, madam. You have an appointment with Mr. Mehta of NK Industries at 11:30 today. All right, remind me about it at 11 a.m. Yes, madam. This is letter from their company and a reply sent from us. Okay, send me consent file. Madam, madam, these Madam, these are two applications. Mr. Shah is sick and Mrs. Chowdhury has applied for an extension of her leave. How many days? 3 days, 25th to 28th of March. Anything else? Yes, madam. This is copy of yesterday's MOMS. MOMs। MOM. हाँ, I'll, have you sent the remind to Anand Group? Yes, madam. Hello, Vishal Industries. Please hold. Please hold on. Madam, this is Mr. Mane from Standard Publishers. She wants to she wants an appointment this afternoon. Is there any other appointment? No, madam. All, all right, call her at 4 p.m. Okay, madam. Mrs. Mane, you can come at 4 o'clock. Are our new brochures are ready? Yes, madam. This is the list of the companies we are sending them to. Okay, send all the vouchers today without fail. Also send this packet by courier. Yes, madam. ओके मॅडम, इथे एक करेक्शन आहे, ब्राउचर्स नाही आहे, ते ब्रोशर्स आहे। ओके, Okay, madam, sorry. हां, नो प्रॉब्लेम, नो नाही प्रॉब्लेम। नाही आता आता तुम्ही उच्चारच नव्हतं. चेंज करा। आता गोष्ट. हां, आता चेंज करा। नमिता मॅडम, तुम्ही स्टार्ट करा। गुड मॉर्निंग मॅडम. Good morning, Mrs. Namita. Please take this letter and fax it immediately. Okay, madam. You have
You have an appointment with Mr. Mehta of NK Industries at 11:30 today. All right, remind me about it at 11 a.m. Yes, madam, this is a letter from their company and a copy of reply sent from us. Okay, send me consult file. Madam, these are two applications. Mr. Shah is sick and Mrs. Chaudhary has applied for an extension of her leave. How many days? 3 days, 25th to 28th of March. Anything else? Yes, madam, this is the copy of yesterday's MOM. Have you sent the reminder to Anand groups? Yes, madam. Hello, Vishal Industries, please hold on. Madam, this is Mrs. Mane from Standard Publication. She wants an appointment this afternoon. Is there any appointment? Is there any other appointment? No, madam. All right, call her at 4 p.m. Okay, madam. Mrs. Mane, you can come at 4 o'clock. Uh, are our new brochures ready? Brochures. Brochures. Hmm. Are our new brochures ready? Yes, madam. This is the list of companies we are sending them to. Okay. Send all the brochures today without fail. Also send this pack by courier. Yes, madam. Okay, thank you so much, both of you. Please switch off your mic. So here we have completed with today's session. We'll take a quick recap. What we have learned today? We have learned about some personality adjectives, okay, and you have to add some more to it. I'll give it as a homework. Then we have taken vocabulary practice using opposite words, and then we have taken the conversation in the office, that is conversation between secretary and her boss. Okay, so we are concluding here. सॉरी, आपण इथेच थांबतोय आज, कारण आपल्या क्लासमध्ये आज मेंबर्स पण खूप कमी आहेत. सो प्लीज घरी प्रॅक्टिस करत राहा. हे जे कन्व्हर्सेशन्स आहेत, व्हिडिओज बघा परत परत, आपले झालेले सर्व व्हिडिओज, आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी कशा बोलल्या गेल्यात, कशा बोलायला हव्यात, ओके, हे सगळं परत एकदा लर्न करायचं आहे. मागचे व्हिडिओज बघून तुमची थोडीफार प्रॅक्टिस होत राहील. ओके, तर प्रॅक्टिस सोडायची नाही आहे. रीडिंग कंटिन्यू करा. मी तुम्हाला मागचे 2 दिवस बहुतेक रीडिंगचं मटेरियल टाकलेलं नाही आहे, पण कोणीही त्याला मला विचारलं पण नाही की मॅडम तुम्ही स्टॉप का केलं वगैरे. ओके, सो तुम्ही जर घरी स्वतःहून काही वाचत असाल, तुमच्यापैकी बरेच जण वाचता पण तुम्ही सांगत असता, तर ते रीडिंग जरा आता वाढवा. तुम्ही जी छोटी छोटी पुस्तकं वाचत होतात मुलांची, आता थोड्या मोठ्या आणि कॉम्प्लिकेटेड वर्ड्समध्ये थोडं शिरायचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याचे अर्थ कळले नाहीत तर ते तुम्ही गुगलवर शोधू शकता किंवा मला पाठवू शकता. ओके, सो वी कॅन डिस्कस दिस थिंग्स. ग्रुपवर आजकाल तुम्ही लोक डिस्कशन पण खूप कमी केलेलं आहे, तर तुम्ही तिथे ते डिस्कस करू शकता एकमेकांसोबत, कारण ग्रुप हा सगळ्यांसाठी ओपन आहे आणि तो ग्रुप फक्त आपण एवढ्यासाठीच बनवलेला आहे की प्रत्येकाने स्वतःचे डाऊट्स टाकावे. ज्याला त्याचे आन्सर्स माहिती आहेत त्याने ते आन्सर्स टाकावेत, मी टाकत जाईल, त्यामुळे सगळ्यांचा फायदा होत जाईल. ओके, तर प्लीज जरा सगळ्यांनी ग्रुपवर ॲक्टिव्ह व्हा परत, आणि रीडिंग आणि मोर त्याच्यापेक्षा जास्त एक गोष्ट की तुम्ही एकमेकांशी बोलायची प्रॅक्टिस करा, घरातल्यांशी, फ्रेंड्सशी. हे मी नेहमी सांगत असते, परत परत सांगत राहणार आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्याची प्रॅक्टिस करत नाही आहात तोपर्यंत. ओके, सो नाऊ आय विल टेक युअर लीव. गुड नाईट एव्हरीवन, टेक केअर, बाय बाय.
You all can leave now. Thank you so much. Bye bye.